नमस्कार. हिंदू धर्मावर आत्ता होत असलेल्या आक्रमणाने आपण सगळे चिंतित आहोत. उठसूट काही पुरोगामी आणि अन्य धर्मीय लोक हिंदू धर्मावर सातत्यानं वेगवेगळे आक्षेप घेत आहेत. एवढंच नाही तर हिंदूंचं धर्मांतर होईल यासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावं यासाठी सुद्धा काही राजसत्ता प्रयत्न करतायत. अशा वेळी हिंदू धर्मातील अनेक लोक चिंतित होत आहेत. म्हणजे हिंदूंच्या देवदेवतांचा अवमान करणे, त्यांच्याविषयी उगाचच नको त्या भावना ठेवणे, हे सगळं आपल्याकडे चालू आहे. म्हणजे हिंदूंच्या बाबतीत तर रामावर आक्षेप, कृष्णावर आक्षेप असं सगळं चालू आहे. म्हणजे मंदिरांच्या पाडण्यातून तिथे मशिदी उभा करणं, अन्य धर्मस्थळं उभा करणं, हेही प्रकार सर्रासपणे आपल्याकडे चालू आहे. पण या सगळ्या प्रकारात सुद्धा हिंदू धर्म टिकून आहे. अशी आक्रमणं आत्ताच झालीत का? अजिबात नाही. याआधीही अनेक वेळा अशी आक्रमणं झाली आहेत. म्हणजे सौराष्ट्रच्या सोमनाथाचं मंदिर किती वेळेला फोडलं सांगता येत नाही. वाराणसीच्या विश्वेश्वराच्या मंदिराला पाडून तिथे ज्ञानवापी मंदिराच्या जागी मशीद उभा केली, हे सगळ्याला चांगलं ठाऊक आहे. बाबरानं आपल्या मीरबाकी या सरदाराच्या मार्फत अयोध्येचं राम मंदिर पाडलं, हेही सगळ्या जगाला उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. द्वारकेत तीच अवस्था आहे. हिंदूंची धार्मिक स्थळं पाडली. अगदी परवापर्यंत म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये अफजल खान जेव्हा छत्रपती शिवरायांच्यावरती चालून आला तेव्हा त्यानं रस्त्यातल्या सगळ्याच मंदिरांना पाडलं, भ्रष्ट केली. एवढंच नाही तर मंदिरातल्या देवदेवतांच्या मूर्त्या सुद्धा भरडल्या, जात्यामध्ये घालून तुकडे तुकडे केले. हा अनुभव आम्हाला असतानाही हिंदू धर्म कायम राहिलाय. याच्या आधी तर बहुतेक हिंदू राजांना धर्मांतर करायला लावून त्या धर्माचा प्रसार आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात झाला. पण पुन्हा शंकराचार्यांनी पुन्हा एकदा नव्याने या सगळ्या धर्माची स्थापना परत एकदा करविली. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असा असेल की तरीही हा हिंदू धर्म का टिकून आहे? काय कारण असेल हा हिंदू धर्म टिकून राहण्याचं? त्याचं कारण आहे या धर्मातली मूळची शिकवण. मुळात हा हिंदू धर्म अशा कर्मठ लोकांचा अजिबात नाहीये. अशी कर्मठता या हिंदू धर्मात नाही ज्या कर्मठतेमुळे धर्माचरण अवघड होऊन जाईल. म्हणजे आपल्याकडं कर्मकांड आणि कर्मठपणा यात एक मोठा फरक आहे. म्हणजे जे कर्म करायचं आहे ते कर्म केलंच पाहिजे, ते काम केलंच पाहिजे, पण त्यात कर्मठता आली की गडबड होते. अशी कर्मठता हिंदूमध्ये नाही आहे. आणि ज्या ज्या वेळी हिंदू कर्मठ होऊ लागलाय ना, त्या त्यावेळी हिंदूंची अडचण झाली आहे. त्या त्यावेळी अडचण झाली आहे. म्हणजे धर्मात कर्मठता वाढली की अडचण होते. ही कर्मठता या हिंदू धर्माने वेळोवेळी झुगारून लावलेली आहे. म्हणजे क्रांतिकारी विचार, ज्याला आताच्या भाषेत पुरोगामी विचार म्हणले जातात, ते हिंदू धर्मात आधीपासूनच आहेत. म्हणजे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये वारंवार सांगितलंय की स्त्रियांच्या विषयी अजिबात हिंदू धर्मातल्या कोणत्याही धर्मग्रंथामध्ये अथवा नियमांच्या ग्रंथामध्ये त्यांना कमी समजावं असं नाही. यजुर्वेदातल्या नमामि शूद्रम या संकल्पनेला तपासलं तर लक्षात येईल की शूद्रांच्या विषयात सुद्धा हिंदू धर्म कमीपणाची, न्यूनत्वाची भावना आणत नाही. ती वेगळी कन्सेप्ट तुम्हाला मी पुढच्या वेळेला सांगेन, ती तर फार उत्तम आहे. ही अशी कधीच व्यवस्था हिंदू धर्मामध्ये नाही. बदल हिंदू धर्माने स्वीकारलेले आहेत आणि त्या बदलाप्रमाणेच आपलं वर्तन ठेवलं आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये प्रभू रामचंद्रांची मर्यादा आहे. म्हणजे अगदीच नियमांच्या मध्ये बांधून राहावं, चांगलं वागावं, किती चांगलं वागावं हे प्रभू रामचंद्र सांगतात. आणि चांगुलपण कधी सोडावं हे भगवान श्रीकृष्ण सांगतात. म्हणजे भगवान रामाच्या मर्यादा जिथे थांबतात तिथून कृष्णाचं चरित्र सुरू होतं. रामचंद्रांच्या मर्यादा पुरुषोत्तम होण्याला त्यालाही काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा जेव्हा संपतात तेव्हा जगाशी कसं वागायला हवं हे आमचं कृष्णचरित्र सांगतं. रामचंद्रांनी अख्खं आयुष्य ज्या मर्यादांच्या मध्ये घातलं त्या मर्यादांचा भंग करून
भगवान श्रीकृष्णाने सदरक्षणाय खलनिग्रहणाय जी आजची आपली ब्रीदवाक्य आहेत ती सातत्यानं अवलंबलेली आहेत. प्रत्येक वेळेला हा बदल तुम्हाला हिंदू धर्मामध्ये दिसेल, अगदी दिसेल. त्यामुळं अशा बदलांच्या, चांगल्या बदलांना स्वीकारणाऱ्या धर्माच्या मध्ये एक खंबीरपणा येत असतो. काय आहे, गडबड अशी आहे आमच्याकडे की आम्ही जेव्हा आमच्यातलं क्षात्रतेज निस्तेज होऊ लागतं, निष्प्रभ होऊ लागतं, संपू लागतं, तेव्हा आम्ही आमच्या धर्माला घट्ट चिकटून बसतो. कर्मठता तिथे येऊ लागते. माझा धर्म असाच आहे असं वाटायला लागतं. कारण लक्षात घ्या, धर्मरक्षणाची जबाबदारी क्षत्रियावरती आहे आणि क्षत्रियाच्या धर्माचरणाची जबाबदारी पुन्हा धर्मावरती येऊन पडते. ही जेव्हा जबाबदारी आपण पार पाडत असतो तेव्हा क्षत्रियांचं तेज, क्षत्रियांची शक्ती संपुष्टात येऊ लागली की धर्म आपोआप वीक व्हायला लागतो, तो कमजोर व्हायला लागतो. जेव्हा जेव्हा हिंदू धर्म कमजोर झालाय असं वाटलं तेव्हा तेव्हा लक्षात घ्या, त्या वेळेसच्या परिस्थिती बघा, क्षात्रतेज क्षीण होत गेलेला आहे. आणि त्यावेळी हिंदू धर्मावरती अशा स्वरूपाची आक्रमणं झालेली आहेत. आणि याच आक्रमणाला हिंदू धर्माने अगदी कठोरपणे तोंड देत स्वतःमध्ये बदल घडवून आणलेले आहेत. जशा भगवान रामचंद्रांच्या मर्यादा आणि भगवान श्रीकृष्णाच्या तिथून पुढे मर्यादा भंग करून काम करणं हे जसं अनुभवलं, तसा या दोन्हीचा एक उत्तम संगम असलेला, उत्तम एकत्रीकरण असलेला एक संप्रदाय आपल्याकडे आला आणि तो म्हणजे आपला वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायानं रामकृष्ण हरीचा मंत्र जपत कृष्ण आणि राम या दोन्हींच्या सद्गुणांना घेऊन एक असा नवा पायंडा आपल्याकडे दिला आणि वारकरी संप्रदायाच्या भक्कम खांबावरती हिंदू धर्माची अख्खी इमारत तोलून धरलेली आहे. वारकरी संप्रदायाने तर या धर्मातल्या सगळ्याच कर्मकांड, कर्मठपणाला मूठमाती देत धर्माच्या आचरणाची नवी पद्धत रूढ केली आहे आणि सगळ्या समाजाने ही नवी पद्धत स्वीकारलेली आहे. लक्षात घ्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हा जेव्हा हरिपाठाचा अभंग येऊ लागतो तेव्हा मुखात हरिनाम घेताना हृदयात सुद्धा तो असला पाहिजे हा विचार सहजपणे येऊन जातो. आणि एकदा ईश्वरी तत्व आपल्या हृदयात, मनात असेल तेव्हा अभद्र विचारांचा थारा निघून जातो. हे सांगणारा आमचा वारकरी संप्रदाय नुसत्या हरीच्या मुखात, हरीचं नाव मुखातून घेण्याने आमच्या मनातल्या दुष्ट विचारांना पळवून लावता येतं, हे वारकरी संप्रदायाने सांगितलं. आणि त्यासाठी चिन्ह म्हणून, प्रतीक म्हणून तुळशीची माळ, अबीर, बुक्का, गुलाल धरल्या गेला आणि या सगळ्या तुळशीच्या माळेतून सद्वर्तनाची एक नवी परंपरा आपल्याकडे निर्माण झाली. हिंदू धर्म परंपरावादी नाही आहे, कर्मठ नाही आहे, म्हणूनच तो टिकलेला आहे. कोणत्याही धर्माची विचार पद्धती घ्या, अगदी कोणत्याही धर्माची घ्या, आचरण पद्धती घ्या, त्यात एक कर्मठपणा तुम्हाला दिसतो. दुर्दैवाने आपल्याकडं हिंदूच कर्मठ आहे हे ठासून सांगण्याची पद्धत आली. बस हिंदूमध्ये कर्मठपणा आहे, हिंदूंमध्ये कर्मठपणा भरलेला आहे. पण हिंदू धर्माच्या पेक्षा अन्य धर्मियांच्या मध्ये भरलेला कर्मठपणा कधी सांगण्यात आला नाही. म्हणजे मुस्लिम एकेश्वरवादी आहेत, निरीश्वरवादी आहेत. म्हणजे मुस्लिमांना ईश्वराचा सगुण साकार रूप मान्य नाही आणि ते कधीच सगुण साकार रूपाची कल्पना करत नाही. तसे ते एकेश्वरवादी पण आहेत. त्यांना अन्य कोणताही देव मान्य नाही, कोणताही देव मान्य नाही. ख्रिश्चनांच्या बाबतीत असाच एकेश्वरवाद तुम्हाला दिसेल. ते बाकीच्यांना संत समजतात, जसे मुस्लिमांच्या मध्ये प्रेषित असतात आणि अल्लाह एकच असतो, तसा ख्रिश्चनांच्या मध्ये हा पगडा तुम्हाला आढळून येईल. तो कर्मठपणा तुम्हाला आढळून येईल. बाकीचे संत आहेत आणि जीसस एकमेव गॉड आहे. याची आराधना न करणारा, म्हणजे मुस्लिमांच्या मध्ये त्यांच्या देवतांची आराधना न करणारा, ख्रिश्चनांच्या मध्ये त्यांच्या देवतांची आराधना न करणारा पापी समजला जातो. वेगळे विचार मानणारा सुद्धा काफिर समजला जातो. अशी विचारधारा अन्य धर्मियांच्या मध्ये आहे. म्हणजे जशा अंधश्रद्धा हिंदू धर्मातल्या सांगितल्या जातात तशा त्या धर्मात देखील आहे. तेलपाणीवाला बाबा हा पवित्र असतो आणि त्याच्या तेल आणि पाण्याने सगळे आजार दूर होतात. येशूच्या नावानं स्पर्श केल्यानंतर कॅन्सर सुद्धा बरा होतो.
दोन्ही किडन्या फेल असतील तरी सुद्धा दाभाडकरबाई चालवू शकतात, त्या आराराराच्या स्पर्शाने सगळं होऊ शकतं, या अंधश्रद्धा आणि हा कर्मठपणा त्या धर्मात सुद्धा आहे. पण हिंदू धर्मामध्ये अशी अंधश्रद्धा अथवा असा कर्मठपणा तुम्हाला आढळत नाही. इथे आपल्याच धर्माच्या वरती नवसे कन्या पुत्र होती, मग का करणे लागे पती, असं ठासून सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहेत. शेंदूर फासून या धोंडा, पाया पडती पोरे रांडा, असं सांगणारे जगद्गुरु देखील आहेत. ज्ञानेश्वरांनी देखील भक्तीची खरी व्याख्या सांगितलेली आहे. ज्ञानेश्वरांच्या भक्तीच्या व्याख्येमध्ये जात, पंथ, वर्ण, कुळ, गोत्र काहीही येत नाही. ते कुठल्याही कुळातला असू दे, तो ईश्वराचा भक्त असला म्हणजे बस झालं. एरवी दैत्यकुळ साचो कारे, परी इंद्रहीनला हे उपरे, म्हणजे दैत्यकुळातला जरी असला तरीही तो माझ्यासाठी खरा भक्त हा इंद्रपदाच्या बरोबरीचा आहे, असं प्रत्यक्ष भगवंत सांगतो. प्रत्यक्ष भगवंत सांगतो. ज्ञानेश्वरीत देखील हेच सांगितलं गेलेलं आहे. 750 वर्षापूर्वी हेच सांगितलंय, भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलंय, तुकारामांनी आपल्या गाथेमध्ये हेच सांगितलंय. वर्षानुवर्षापासून, हजारो वर्षापासून आमच्याकडे या स्वरूपाची भक्ती आलेली आहे. काही कर्मठांनी काही बदलले हे सोडून द्या, कारण त्यांना ते चाललं पण नाहीये. ज्यांनी बदललं ते चाललं पण नाहीये. पण आमचा धर्म चालत आलेला आहे, तो शाश्वत चालत आलेला आहे, म्हणून हिंदू धर्म टिकून आहे. या सगळ्यामध्ये आणखी एक गोष्ट बघा, इथे तत्वज्ञान सांगणारे कमी आले का? इथे चार्वाक आले, शंकराचार्य आले, मध्वाचार्य आले, निंबार्काचार्य आले, द्वैतवादी आले, अद्वैतवादी आले, एकेश्वरवादी आले, बहुईश्वरवादी आले. अहो एवढंच काय, दत्तात्रयाच्या एकमुखी दत्ताला मानणारे पण आहेत आणि त्रिगुणात्मक त्रिमुखी दत्ताला मानणारे पण आहेत. म्हणजे दत्तावतार हा एकमुखी मानणारे लोक सुद्धा आपल्याकडे आहेत. त्याच्यातही फरक आहे. एकाच ईश्वराला मानणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे. भगवान श्रीकृष्णाला मानणारे देखील असेच आहेत. कुठे राधेसहित पूजा होते तर कुठे फक्त भगवान कृष्णाची पूजा होते. या सगळ्या पद्धतीमध्ये भिन्न भिन्न पद्धतीमध्ये बदल आहे आणि तो आम्ही स्वीकारलेला आहे. त्या प्रत्येकाच्या विचारधारेला घेऊन आम्ही पुढे जातो आहोत. आमचा धर्म हा असा एक प्रवाह आहे, ज्या प्रवाहामध्ये येईल ते सगळं सामावून घेऊन त्याचा एक प्रवाह घेऊन आम्ही पुढे जातो आहोत. आणि या सगळ्याला आमच्या वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या विचारधारेने भक्कमपणे पाठिंबा दिलेला आहे. म्हणूनच हिंदू धर्म आजही टिकून आहे, त्याला डाग लागलेला नाहीये. कोणी प्रयत्न करणार असेल तर हाच प्रयत्न हाणून पाडण्याची शक्ती देखील हिंदू धर्मीयांच्या मध्ये आहे. आपण हाच एकोपा, विविधतेतला एकोपा कायम ठेवूया आणि आपल्या धर्माला अधिक सशक्त करूया. नमस्कार.